मला सांग, ह्याच आचरेकर सरांच्या नेटमध्ये तुझी आणि सचिनची दोस्ती झाली. कशी होती ही दोस्ती आणि तुम्ही एकत्र काय काय आयुष्यातले क्षण अनुभवले? बोलत ते क्षण सांगायला गेलो तर मला वाटतं अडीच वर्ष वगैरे लागतील. काही क्षण नाही, मी बोललो 2.5 वर्ष लागतील. पण दोस्ती काय होती हे सांग. म्हणजे तुम्ही मस्ती एकत्र केलीत, चांगलेपणा. पण सचिन जरा सभ्य होता का दिसतो सभ्य? खरं सांग. दिसतं तसं नसतं. नाही, तो बघा खूप रिझर्व्ह आहे. खरं बघायला गेलं तर ज्याही तो त्याचा अप्रोच तर पब्लिकमध्ये असतो किंवा कुठेही गेलो त्याचा अप्रोच तुम्हाला माहिती कसा असतो. एकदम व्हेरी सिरियस काइंड ऑफ अ गाय आणि एकदम लो प्रोफाईल ठेवणारा. पण ज्यावेळी तो माझ्याबरोबर असतो तो सगळी हद्द पार करतो. तो मी त्याला जवळून खूप बघितलं आहे. कारण की मी ज्यावेळी भेटलो त्यावेळी तो फक्त 10 वर्षाचा होता आणि मी 11 वर्षाचा होतो. म्हणजे अजूनपर्यंत आमची एवढे वर्ष झाले अजून. इज ही युअर बेस्ट फ्रेंड? बेस्ट फ्रेंड म्हणजे मी बोलेन की एवढ्या 11व्या वर्षापासून. हो. तुझ्या आयुष्यात सचिन सारखा मित्र नाही आणि मला कुठे भेटणार पण नाही. दोस्त म्हणून असं नाही की आम्ही हातात हात घालू की दररोज भेटणं किंवा कुठे अशा ट्रिपला वगैरे निघाले. तशी आमची वेगळी दोस्ती आहे. हे लोकांना अजून माहिती पण नाही आहे. पण मला सांग, तुम्ही तो वर्ल्ड रेकॉर्ड केला, पहिल्यांदा तुमच्यावर लाईमलाईट आला तू आणि सचिन, हॅरिस शेल्ड मला वाटतं ना? हो, हॅरिस शेल्ड. आणि ही 2 मुलं म्हणजे 2 स्टार्स जन्माला आले, एक सचिन तेंडुलकर आणि एक विनोद कांबळे. तो वर्ल्ड रेकॉर्ड कसा झाला? काय केलं तुम्ही तिथे? तुम्हाला आचरेकर सरांचा ओरडा पडला हे मला सांगित. काय प्रकार होता? नशीब की ज्यावेळी तो आम्ही आणि समोर सायरस भाऊतुले होता. आम्ही सेंट झेवियर्स बरोबर खेळत होतो. सेंट झेवियर्स अपोजिट टीम होती आणि शारदा आमची जस्ट क्वालिफाईंग राऊंड होतं, ते क्वार्टर फायनल्स होती. असंच आम्ही टॉस जिंकलो आणि बॅटिंग घेतली. थोडी विकेट ओली होती. त्याच्यात रूपक मुळे आऊट झाला. आम्ही दोघांनी चालू केलं कारण की आमच्या इनिंग ती सगळ्यात मोठी आमची पार्टनरशिप होती. तर ओव्हरनाईट आम्ही काही 170-190 वरती बॅटिंग करत होतो आम्ही असे. तर सरांचा मेसेज आला, म्हणजे दोघांपैकी एक कोण आऊट झाला तर एक मला अजून आता संजू जाधवने 374 रनचा इंडिव्हिज्युअल स्कोर होता. तो स्कोर एकापैकी कोण आऊट झाला तर त्यांनी जाऊन तो तोडायचं दुसऱ्यांनी. तर सकाळी आम्ही आलो परत तर चव्हाण सरांनी मेसेज दिला की दोघांपैकी कोणी आऊट झालं तर असं जाईल. सचिन बोलला याच्याकडे बघूच नको, याच्याकडे बघूच नको. लंचपर्यंत मी 349 आणि सचिन 328 असे स्कोर झाला होता. आणि आज चव्हाण सर आमचे संपूर्ण ग्राउंड 1000 मैदान ते ससाण्यांवरती फिरतायत, गोल फिरतात, जोर ओरडतात, डिक्लेअर करा, सरांचा निरोप आलाय, डिक्लेअर करा. लंच ब्रेक झाला. सरांनी आम्ही गेलो. बोला सर स्कोर काय? पहिला विचारलं. सचिनने विचारलं, सर असं आहे, आम्ही 800 काहीतरी झाले, डिक्लेअर करा, ताबडतोब डिक्लेअर करा. बोललं तिथल्या इकडे दे, मला फोन दे, मला बोलच. तुम्ही बोला सर 1 रन पाहिजे 350-350ला. काही नाही, डिक्लेअर करा. आम्हाला डिक्लेअर करायला लागलं. आणि तसा तो आमचा एक खास मित्र होता, मार्कस कुटुंब, म्हणजे CCIमध्ये आता अंपायर होता. तो तरी जाऊन शोधून काढलं की हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. पण खरं सांगतो आमच्या दोघांचा टार्गेट काय होतं माहिती आहे? 500 दोघांनी करावं. प्रत्येकी 500 म्हणजे 1000 रन्स करायचे होते तुम्हाला आणि झालेच ते त्या दिवशी आरामात. सरांनी जर परमिशन दिलं, मी बोललो सर कशा 1000 रनचा रेकॉर्ड तुम्ही केला. बाय टी आम्ही 1000 रन केले असते डायरेक्ट. म्हणजे तो आतापर्यंत कधी मोडला गेला नसता, कोणीच मोडलं नसतं. त्यानंतर 2 वर्षांनी सचिन पाकिस्तानामध्ये टेस्ट खेळला. हो, मला सांग, तुम्ही दोघंही हिरो होतात, तूही आणि तोही, पण आधी खेळायची संधी सचिनला मिळाली. हो. खरं सांग, त्या दिवशी तुला काय वाटलं? ना खूप आनंद झाला. कारण की आम्ही दोघे एवढे जवळ होतो. क्रिकेट खेळता आमची दोस्ती पण एकदम मजबूत होत गेली. कारण की दोस्तीमध्ये तर हे असतं, आपलं आर्ग्युमेंट्स असतातच. तर आम्ही फक्त क्रिकेटवरतीच आर्ग्युमेंट करायचो. विनोद, हे तू सांगतोयस की तुला आनंद झाला, पण मला सांगा, माणसं असतात, तुम्ही किती जवळचे मित्र असलात तरी मनामध्ये कुठेतरी असं आलं का, अरे आपण सुद्धा ह्याच्या इतके चांगले खेळतो, पण आपल्याला का नाही मिळालं? नाही, कधीच नाही आलं. कारण की मी खरं सांगतो ना की आम्ही एकमेकांना एवढं कॉम्प्लिमेंट करतो. आम्ही काही लोक असतात असे, म्हणजे ते कुणाचं वाईट म्हणजे कुणाचं वाईट होते तर त्याला समाधान मिळतं,
की याचं हे होऊ दे तसं आम्ही कधीच नाही आणलंय, कारण की त्याच्यामुळे आमचा तो रिलेशन होता. पण मग सचिन खेळताना बघून तुला वाटलं मीही खेळीन असाच एक दिवस? हा तसंच मी जस्ट वाट बघत होतो. यू वेअर कॉन्फिडंट? आय वॉज मीन्स कॉन्फिडन्स, म्हणजे मी जस्ट माझं काय नेक्स्ट इयर मला पिकअप केलं मुंबईने मला. नेक्स्ट इयर केलं. टेस्ट तू 3 वर्षांनी खेळलास? हो, टेस्ट मी कधी 1 डे अगोदर खेळलो. 89 ला तो जाऊन आला. मी 89 मध्ये मुंबई टीमला डेब्यू केलं. त्यांनी पाकिस्तान टूर आल्यानंतर मी डेब्यू केलं आणि 1991 ला मी माझा डेब्यू झाला. म्हणजे 1 वर्षाचा फरक होता, कारण की त्यांना वाटलं असेल की सिलेक्टरना, आता माहिती नाही की सिलेक्टरना वाटलं असेल एकाला ट्राय करून बघूया, दोघेही कसे एक्सपोज होतील, एवढ्या लहान वयात कसे मला सांग, तुमच्या दोघांमध्ये कोणी काडी लावायचा प्रयत्न नाही केला? काडी लावणारे खूप आले. खूप झाले? हो, कारण आम्ही मी आणि टेडलाईन डिसाईड केले ते काडी लावणारे आता मला भेटतील ना, त्याला आम्ही क्रिकेटिंग भाषेत चद्दर पार्टी म्हणतो. चद्दर पार्टी. हो, चद्दर पार्टी म्हणजे त्याला खाली ठेवायचं, एकाला कोणी असेल चादर टाकायची, डोबटायचं, कोणी मारला आमने थोडी मारा भैया. पण अशी काडी लावायचा प्रयत्न केला? खूप खूप खूप, म्हणजे आमची दोस्ती पण तोडायला खूप जणांनी प्रयत्न केला, पण आम्ही क्रिकेटच खेळत गेलो. म्हणजे आम्हाला काय इकडे तिकडे बघा आम्ही बघितलं पण नाही. त्याच्यामुळे क्रिकेटवरती एवढं फोकस होतं की या अशा आलतू फालतू गोष्टीवर आम्ही विचार नाही केला. भेंडी बाजारातला मुलगा इंटरनॅशनल क्रिकेट खेळला, हा फरक कसा वाटला तुला? भेंडी बाजारातून निघालो ना, तर माझी लँग्वेज मध्ये असं झालं असतं, क्या भिडू कैसा है, क्या बोल रहा है, क्या किधर जा रहा है तू, चला आजा, इसको ले ले.